हॅलो, जय शिवराय सर. जय शिवराय. बोला. सर तुम्ही मागील रेकॉर्डिंगमध्ये सांगितल्याप्रमाणे वातावरणामध्ये बिघाड झालेला आहे. म्हणजे ढगाळ परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला प्रश्नसुद्धा विचारण्यात येत होते, की हं, कोणकोणत्या जिल्ह्यांना पाऊस राहणार, कसा राहणार, राहणार की नाही राहणार? या संदर्भात सर हं. तुम्ही आता शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती द्यावी सर. नक्कीच. थंडीच्या लेव्हलमध्ये फरक तर पडलेलाच आहे. हो, पूर्णपणे थंडी नॉर्मल झालेली आहे. थंडी बरोबर. पुन्हाही वाढणार आहे 30 नोव्हेंबरपासून. पण आता आज सुद्धा ढगाळलेली परिस्थिती नागपूर जिल्ह्यामध्ये, अकोल्यामध्ये, जळगावमध्ये कुठे-मुठे. पण दक्षिण महाराष्ट्राचा विचार जर आपण केला आहे, सोलापूर, सांगली, कोल्हापूर परिसर, बीड जिल्हा, लातूर, परभणी, जालना, हं, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक क्षेत्रामध्ये हो, आजही ढगाळलेलं वातावरण होणारच आहे. हं, पावसाची शक्यता तुरळक ठिकाणी हे ढग बनल्याच्या नंतर पडला तर पडला, नाही तर पाऊस म्हणावा असं सिस्टम नाहीये. हो, फवारणी किंवा पाणी देण्याचं काम आपण पहिलेही सांगितले बंद करू नका. हो, आणि त्या पलीकडे जाऊन सांगायचं म्हटलं तर उद्या सुद्धा कंडिशन नॉर्मलच आहे. परवा देखील नॉर्मलच आहे म्हणजे 25-26ला सुद्धा. हं, गुरुवारी सुद्धा कंडिशन ही नॉर्मलच असणार आहे. पण या टायमिंगला गुरुवारच्या दिवशी एम-पीमध्ये डब्ल्यू-डीचा पाऊस जसं की राजस्थान या भागामध्ये स्थानिक लेव्हलला होण्याचे अंदाज आहेत. हो, तिकडनं ठाकरे सर डब्ल्यू-डी पण सरकतोय महाराष्ट्राच्या दिशेने. हो, पण इकडनं एक बंगालच्या उपसागरात लो प्रेशर म्हणजे कमी दाब मोठ्या प्रमाणात बनतो आहे. चक्रीवादळाचा सावट त्या बंगालच्या उपसागरात दिसत आहे. हं, पण अरबी समुद्रामध्ये सुद्धा कमी दाबाची काही कमतरता दिसत नाहीये. पण तिथे सुद्धा केरळ मार्गे एक लो प्रेशर निघणार आहे. त्यामुळे ह्या दोन्हीच्या लो प्रेशरमध्ये सध्या तरी आपण बघितलं ना, तरी महाराष्ट्रामध्ये मोठा किंवा अवकाळी किंवा पाऊसच अशी परिस्थिती 9 ते 10 डिसेंबरपर्यंत अद्यापही स्पष्ट दिसत नाहीये. हो, म्हणजे नाही म्हटलं तरी चालतंय. हं, आता ही जी काही थंडी मावळली आहे, थंडी बिलकुल नॉर्मल झालेली आहे. सकाळच्या पारी एक नॉर्मल गारवा जसा पावसाळ्यात जाणवतो तसा जाणवतो आहे. बरोबर सर. पण दिवसाचं ऊन चमकतंय, तर हे ऊन आणि हे थंडीची कमतरता आपल्याला कमीत कमी 28 ते 29 नोव्हेंबरपर्यंत जाणवणार आहे. म्हणजे हां, अशाच प्रकारचं वातावरण. हां, आता याच्यामध्ये पाऊस जरी नसला तरी आपण एक परिणाम सांगितलेला होता धुळे आणि धुक्याचा. हो, ते सावट आहे. बरेचसे पिकं थोडे कमजोर झाल्यासारखे वाटतात. पण ज्वारी पिकांना हे फायदेशीर ठरू शकतं वातावरण ढगाळलेलं गरमीचं. हो, तर आता यापुढे सांगायचं म्हटलं तर परत महाराष्ट्राला हुडुडी भरणारी थंडी, कडाक्याची थंडी ही 30 नोव्हेंबरला म्हणजे नोव्हेंबरचा एंडिंगचा शेवटचा दिवस जो आहे, त्या 30 तारखेपासून टेम्परेचर पुन्हा पूर्ववत होईल. म्हणजे मागे जसं की आठवड्यात थंडी कडाक्याची पडली तशी थंडी पडणार आहे. हो, थंडी 1 नोव्हेंबरला आणखीन तीव्र होईल आणि असं करत-करत थंडीची लेव्हल वाढत जाईल. हं. आता जे काही कमी दाब बनताय, जे काही कमी दाबाचे क्षेत्र वाढतंय ते परत 9-10 डिसेंबरला परत एकदा वाढतील आणि ढगाळलेली परिस्थिती पुन्हा येईल. म्हणजे असं 15 दिवसाला, 20 दिवसाला तुम्हाला मागे पण सांगितलं व्हिडिओमध्ये, हो, हे होत राहणार आहे. बरोबर सर. याच्यामध्ये बरं पावसाची शक्यता नाहीये हो, आणि एक ॲप्लिकेशनचा एक नमुना म्हणून सांगतो तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून. हो, जवळपास हजारो शेतकरी आपल्या ॲप्लिकेशनमध्ये कोर्स जॉइनिंग केलेला आहे त्यांनी. हो, पण त्यातल्या 10 ते 15 शेतकऱ्यांनी हवामान शिकण्यासाठी कोर्स जॉइन केलेला आहे. हे अजून आपल्याला 16 जागा रिकाम्या आहेत. म्हणजे आपल्याला महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यांसाठी 36 स्पेशल हवामान अभ्यासक बनवायचे आहेत. हो, आणि जे काही डिटेलिंग असतात, जे काही औषधाची फवारणी वगैरे असतात, तो पण वेगळा केलेला आहे. त्याची फीसुद्धा कमी ठेवलेली आहे. हं, तर अशा प्रकारच्या गोष्टी तर बरेच जण विचारतायत, तुमचं ॲप्लिकेशन मात्र सर्चमध्ये येत नाहीये Play Storeला. हो, तर बघा तिथे चांगली 5 स्टारची रेटिंग मिळाली आपल्याला Play Storeला आणि सर्चमध्ये टॉपला पण येते. फक्त बरोबर. टाकताना चुका करू नका. तोडकं नाव हे व्यवस्थित टाका. हवामान नाव देखील व्यवस्थित टाका आणि जे काही अंत नाव आहे ते पण व्यवस्थित टाका. सर्चमध्ये तुम्हाला सुरुवातीलाच काळ्या लोगोमध्ये फेटा घातलेला भगव्या कलरचा फोटो येऊन जाईल. बरोबर सर. ठीक आहे. बरं सर, आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून सुद्धा प्रश्न असा विचारण्यात येत होता, की डिसेंबरमध्ये काय परिस्थिती राहणार? म्हणजे आपल्याला डिसेंबरमध्ये सुद्धा पाऊस पाहायला दिसेल का ढगाळ वातावरणच राहणार? हे बघा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये गडबड तर आहेच. हो, पण असं पावसाची गडबड नाहीये. त्यामध्ये 2 रेशो दिसतात आपल्याला त्याच्यामध्ये. एक तर कुठे-मुठे सांगलीसारख्या ठिकाणी, इकडे नागपूरसारख्या ठिकाणी ढगाळलेली परिस्थिती पाहायला मिळते. पण त्या ढगाळलेल्या परिस्थितीला तोड देण्यासाठी डब्ल्यूची थंडी पण तेवढी तीव्र तीव्र आहे. म्हणजे 30 नोव्हेंबरपासून थंडी पूर्ववत होणार आहे आणि 1 डिसेंबरपासून ती थंडी परत कडेकाशी पडणार आहे. त्यामुळे ढगांच्या आगमनाला किंवा ढगांच्या प्रगतीला एक मोठा अ, अ, विरोधक असणार आहे. त्यामुळे हो. इथे पावसाचं डेव्हलपमेंट होणार नाहीये आणि त्या पलीकडे जाऊन सांगायचं म्हटलं तर ज्यावरती हा थंडी 6-7 दिवस आली ना, तर पहिला आठवडा कोल्ड जाईल.
बरोबर. त्यामुळे थंडीचा यामध्ये प्रादुर्भाव असल्यामुळे पावसाची शक्यता यावेळेस नाही. चक्क 15 दिवस तरी महाराष्ट्रामध्ये मोठा किंवा नुकसान करणारी कंडिशन नाही आहे. मात्र हे 2-4 दिवस जे आहेत नोव्हेंबर महिन्यातले, यामध्ये ढगाळलेली परिस्थिती राहू शकते. हो. आणि हं, सर हं. धुई-धुके कसे राहणार समजा डिसेंबर महिन्यामध्ये मग? नॉर्मली जर आपण बघितलं ना, तर जे धुई-धुके आपल्या शेतकऱ्यांना सवय झालेली आहे, म्हणजे परतीच्या पावसामध्ये ते दिसत नसतं त्यामध्ये. ही हिमधुई असते. हो. याचे इफेक्ट मात्र कांद्याचे पानं करपणं, पिकांना एक पोकळ पद्धतीचा रोग पडणं, हं. अ, हळदीवरती ठिपके पडणं, हळदीची पानं कडेकडेने करपणं, एक तर हळदीचा वय झालेलं असतं मध्यंतरी. तर हो. हे याचा प्रादुर्भाव जास्त इफेक्टिव्ह करतो कवळ्या हं. मालावरती. हां. हं. आणि सर बरेच शेतकरी आपल्याला कांदा रोपाचं म्हणजे कांदा रोपाविषयी विचारत होते, की बा आम्ही कधी लावायला पाहिजे? म्हणजे त्यांचं म्हणणं होतं, की कांदा रोपाविषयी काही माहिती द्या थोडक्यात. नक्कीच ना. कांदा रोप लागवडीसाठी आता हा काळ व्यवस्थित आहे. फक्त काय करा 4 दिवस थांबा, थंडीमध्ये लावून घ्या. कांदा रोपं परफेक्टली लागतात आणि विषय असा असतो, की कांद्याचं पुढे चालून काय होणार आहे, काय नाही ही परिस्थिती आपण आपल्या ॲप्लिकेशनमध्येच सांगणार आहोत. तिथे जाऊन पाहू शकता. हो. बरं सर आता ढगाळ वातावरण राहणार. मग पाऊस वगैरे कोणत्या जिल्ह्यामध्ये राहणार समजा आपल्याला जर पाहायचं म्हटलं तर? नक्कीच ना. पावसाची परिस्थिती बघा, एक तर नाशिकच्या त्र्यंबकेश्वर एरियामध्ये, हो. त्यानंतर पुण्या घाटमाथा एरियामध्ये, त्यानंतर धुळ्याच्या पण घाटमाथा एरियामध्ये ढगांचा क्रम तिथे जास्त असल्यामुळे संक्रमण झाल्यामुळे आणि एक वाऱ्याची स्थिरता त्या घाटमाथ्यावरती पाहायला मिळते. थोडी फटकारे वगैरे तिथे पाहायला मिळेल. महाराष्ट्र मात्र कोरडाच आहे. हं, हं. तुरळक ठिकाणी पडला तर ढगांचा एक अपवाद म्हणून बघूयात आपण त्या दृष्टिकोनातून. हो, तर सिस्टम असे बनत जातात आणि थंडीमुळे ते निवळत पण जातात. त्यामध्ये काही वेगळं नाहीये. आणि जी ॲक्युरसी आपण पावसाळ्यामध्ये त्या ताकदीने दिली 100%च्याही वरती, ती हो. ॲक्युरसी उन्हाळ्यातल्या आणि हिवाळ्यातल्या पावसामध्ये स्पष्टता कमी असते आणि एकंदरीत ही ॲक्युरसी 1-2 महिने तरी गडबड करतच असते. हं, हं. त्यामुळे जानेवारीपासून ॲक्युरसीमध्ये फरक पडत नसतो आणि ती सुद्धा सिस्टम तुम्हाला सांगण्यात येईल आणि पाऊस कुठलाही मोठा असू द्या, हो. त्याची पूर्वकल्पना त्याची 100% मेसेजमध्ये खात्री देऊनच तुम्हाला त्याचा अंदाज देण्याचा प्रयत्न करेल. बरोबर सर. तर सर तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर. नक्की, धन्यवाद.